नमस्कार मैत्रिणींनो, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज खूप दिवसानंतर आपला मोठा व्हिडिओ येत आहे व्लॉगमध्ये. तर मी मनापासून तुम्हा सर्वांचं आपल्या व्हिडिओवर स्वागत करत आहे आपल्या चॅनलवर. तर कशा आहात? सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार. आणि आज दुपारी ना एक अर्जंट काम होतं, ते मी तुम्हाला शेअर करते. सो त्याआधी मी श्रीला झोपवलं, भांडे घासून घेतले आणि तुम्ही हे बघताय ना हा पार्सल, तर हे पार्सल आलं आहे माझ्या सासरवरून. आता इथे काय पाठवलं आहे ते सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघू शकते एका मोठ्या गोंटीमध्ये अजून एक छोटीशी गोंटी निघाली आहे. आता बघूया याच्यात अजून एक छोटीशी गोंटी निघते का काय. तर आता मी याचं अनबॉक्सिंग करत आहे. तर आधीच त्याच्यात ना सगळ्यात पहिले निघाले ते म्हणजे कपडे. श्रीचे होते, माझे होते. आता तुम्ही मला म्हणत असाल की ही कपड्यांचा वास का घेते सगळ्या कपड्यांचा. तर तुम्हाला सांगायची गंमत अशी की या कपड्यांमध्ये ना मला माझ्या घरचा वास येत आहे आणि मी खूप इमोशनली अटॅच झाले त्या वासासोबत, की प्रत्येकाच्या घरात काही ना काही वास असेलच ना. तर मी मुंबईला आहे आणि माझ्या घरचा वास ह्या कपड्यांमधून येत आहे ना, म्हणून मला खूप जास्त अटॅच झाले त्या कपड्यांसोबत. म्हणून मी प्रत्येक कपड्यांचा ना असं छान वास घेते की मला असं फील होते की मी घरीच आहे असं वाटत होतं मला. तर अजून एक पिशवी निघाली. त्या पिशवीमध्ये होतं गीझर, जे त्या गीझरमुळेच हा सगळा सामान मुंबईला आला आहे. तर ते गीझर काढल्यानंतर अजून एक पिशवी निघाली. आता त्या पिशवीमध्ये काय आहे ते मी तुम्हाला दाखवते. आणि बघा तुम्ही, ह्या खोक्याच्या खालीसुद्धा आईने सामान पाठवलेलं आहे. आता त्यात पण काय काय आहे ते बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आधीच ना मी आईला सांगितलं होतं की आई खूप कमी सामान पाठवा, कारण की मुंबईला जागा नसते, मग पसारा होतो. तरी आईंचं प्रेम काय आपल्यावरचं कमी होत नाही, मग ती आपली आई असो किंवा आपल्या सासूबाई असो. कारण की मला माझी सासूबाई अगदी माझ्या आईसारखी भेटलेल्या आहेत. आणि म्हणजे ना माझ्या लग्नाला आता 4 किंवा 5 वर्ष 5-6 वर्ष झाली, 6वं वर्ष चालू आहे. तर तरीसुद्धा मी मुंबईला असते आणि मग मुंबईला असले की मला माझ्या घरची आठवण येते. आणि मग अचानक त्यांनी असं काही गोष्टी पाठवल्या ना, तर मी खूप जास्त इमोशनल होते. तर ना आता ही साडी ना, ही पण मला आईने गिफ्ट केली होती. आणि ही साडी ना मला आईने गिफ्ट केली होती आणि ती साडी बघून तर मी खूप जास्त आनंदी झाले. आणि त्याच्यातून पण मी माझ्या घरचा वास घेते. खरंच ना, तुम्ही मला म्हणणार की वेडी झाली काही बाई, प्रत्येक गोष्टीचा वास घेते. पण खरंच मी खूप इमोशनली अटॅच आहे माझ्या घरासोबतच. आणि ही साडी पण माझ्या आजीने मला घेतली होती, सिंथेटिकमध्ये आहे. तर मी आईंना म्हटलं होतं की आई मला गुरुवारी येल्लो कलर नसतो घालायला, तर माझ्याकडे येल्लो कलरची साडी तर तुम्ही मला पाठवून द्या असं. तर आईने तीही मला पाठवली आहे. आणि येल्लो कलर माझ्यावर खूप जास्त सूट करतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ना म्हणजे आईच्या हाताचं लोणचं. बापरे, मी खूप जास्त मिस करते. माझ्या आवाजात वर खाली होत असेल कारण की मी खरंच खूप जास्त इमोशनल झाले आहे. कारण की आपण ना मुंबईला असल्यावर असं होतं की घरी कधी जाणार, काय होणार असं, आणि आपल्याला नाही जाता येत. तर हे लोणचं आईंनी बनवलं आहे ह्या वर्षीचं. आणि मी नव्हते आईंसोबत यावेळेस, नाही तर मी तुमच्यासोबत नक्की रेसिपी शेअर केली असते. तर आता हे लोणचं बघून तर मला असं वाटलं की माझं मन डायरेक्ट घरी गेलं. आणि त्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या वड्या, मटमुगच्या वड्या म्हणतात आमच्या खानदेशामध्ये. आणि आता मी त्याची रेसिपी तुमच्यासोबत नक्की शेअर करणार की त्याची भाजी कशी बनवतात. असं तुम्हाला माहिती असेल तर कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. आणि कोण कोण खानदेशमधून व्हिडिओ बघताय ना तेही मला कमेंट्समध्ये सांगा. आता ह्या आहेत गव्हाच्या वड्या, तर ते श्रीच्या पप्पांना खूप आवडतात. आता त्याही मी बनवणार. आणि बघा ह्या सगळा अनबॉक्सिंगमध्ये एवढा सगळा पसारा झाला आहे आपल्या घरामध्ये. आता तोही मी आवरून घेते आणि एक छोटीशी गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची, त्याच्यामुळे व्हिडिओ नक्की बघा. असा होता आपला छोटासा ब्लॉग, 5 मिनिटाचा, 5-6 मिनिटाचा. तर त्यात मला काय काय आवडलं, तुमच्याही सासूबाई असं तुमच्यावर भरभरून प्रेम करतात का ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि ना बऱ्याच वेळेस असं होतं की आपण आपली माणसं जपून ठेवले ना, त्याचा आपल्या भविष्यात खूप जास्त फायदा होतो. आणि माझं ना आता खूप जास्त मूड ऑफ झालेला किंवा असं एकदम सॅडनेस, नर्वसनेस आलेली की मी एवढे व्हिडिओ टाकत होते. अचानक माझे सबस्क्रायबर वाढले होते. माझ्या कष्टाचं फळ मला मिळत होतं. आणि मध्येच काय झालं काय माहिती, असे काही लोक असतात की ज्यांना आपण पुढे जाऊ नये असं वाटतं किंवा आपली मेहनत त्यांना दिसत नाही. तर अचानक माझे 320 सबस्क्रायबर झालेले, त्याच्यावरून 316वर आलो. एक सबस्क्रायबर वाढत होता आणि अचानक कमी झालं. तर
मागचे 3 दिवस काही मी व्हिडिओ टाकलाच नव्हता, कारण की असं होतं ना की आपण एवढी मेहनत करतोय आणि अचानक असं कसं काय होऊ शकतं असं. तर मला असं वाटतं की जेन्युनली जे रिअल सबस्क्रायबर असतात आपले, जे आपल्याकडे बघून किंवा आपलं काम बघून आपल्याला सबस्क्राईब करतात, तर ते तर अनसबस्क्राईब करणार नाही. कारण की आपल्यावरूनच उदाहरण घ्या, जर आपण कोणाला सबस्क्राईब करतो कारण आपण त्यांना त्यांचं काम आपल्याला आवडतं किंवा आपल्याला ती पर्सन आवडत असेल, तर आपण त्यांना सबस्क्राईब करतो आणि आपण त्यांना अनफॉलो अनसबस्क्राईब कधीच करत नाही. उलट आपण त्यांना कमेंट करतो, अप्रिशिएट करतो की तुम्ही अजून छान छान व्हिडिओ बनवा, तुमचे व्हिडिओ आम्हाला आवडतात असं. तर भक्ती छेडे असतील किंवा मी बघणाऱ्यांचं व्हिडिओ ना, ऐश्वर्या माने असेल किंवा लाईफ ऑफ पियास मम्मा असेल, की त्यांचे व्हिडिओ मी कंटिन्यूलीच बघत असते आणि त्यांना कमेंटही करत असते. तर मी कधीच त्यांना अनसबस्क्राईब नाही करणार की त्या माझ्यापेक्षा पुढे जात आहे असं तसं, कारण की त्यांनीही शून्यातून निर्माण केले आणि मीही शून्यातून इथपर्यंत आले 300 सबस्क्राईबपर्यंत, आणि इथूनही मला खूप मोठा प्रवास करायचा आहे. पण असतात असे काही लोक की ज्यांना आपलं हा प्रवास किंवा इथेच आपण थांबून जावं असं वाटत असेल. पण असेल माझ्या देवाची कृपा असेल किंवा माझ्या आईवडिलांचा आशीर्वाद, सासू-सासऱ्यांचा आशीर्वाद असेल, की जे मला मेहनत करायला भाग पाडतात किंवा मला डिमोटिवेट झाले तर मोटिवेट करतात की नाही तू कर आता असं तसं. तर मागचे 3 दिवस तर मी शॉर्ट व्हिडिओसुद्धा टाकला नव्हता. आता मी प्रयत्न करते की मी मोटिवेट राहून परत प्रयत्न करेल आणि जास्तीत जास्त चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत शेअर करेल. हा छोटासा ब्लॉग आहे, त्याच्या म्हणजे मोठ्या व्लॉगमध्ये मी हा कमी मिनिटाचा का असताना की टाकायचा प्रयत्न केला आहे. तर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच छान छान ब्लॉगमध्ये आपण नंतर भेटणारच आहोत. तर तोपर्यंत काळजी घ्या आणि बाय, सी यू, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.